नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत विशेष महत्त्व आहे. या महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांचे भक्त सोमवारी उपवास करतात. भगवान शिवांची पूजा आराधना केली जाते. तर काही जण संपूर्ण श्रावण महिना व्रत करतात, सात्विक भोजन करतात आणि श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित असल्यानं आपल्या इच्छापूर्तीसाठी भक्तगण भगवान भोलेनाथांना प्रसन्न करतात. या पवित्र श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांनी देवी पार्वती मातेला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. शिव पार्वतीचा विवाह याच महिन्यात संपन्न झाल्याने हा महिना शिवभक्तांसाठी व महादेवांच्या पूजेसाठी आराधनेसाठी अत्यंत विशेष महत्त्वाचा मानला जातो. भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने 108 वर्षे कठोर तपस्या केली होती. भगवान भोलेनाथांना श्रावण महिना अत्यंत प्रिय आहे. पूर्ण श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे भगवान शिवांची पूजा व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण होतात अशी एक मान्यता आहे. तर यंदा म्हणजेच 2026 मध्ये हा श्रावण महिना कधी सुरू होत आहे, या श्रावण महिन्याची समाप्ती कधी आहे, त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार येत आहेत, पहिला सोमवार व शेवटचा सोमवार कधी येत आहे, शिवामूठ कोणती अर्पण करायचे आहे, श्रावण महिन्याचं महत्त्व, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच येणारे आपले नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला अजिबात विसरू नका. तर सर्वप्रथम आपण या श्रावण महिन्याचे अगदी थोडक्यात महत्त्व जाणून घेऊया. तर 12 महिन्यांपैकी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्याचा महिमा इतका महान आहे की त्याचे केवळ श्रवण केल्यानंही पुण्य प्राप्त होते. तसेच या महिन्याच्या पौर्णिमेला श्रवण नक्षत्राचा योग येत असल्यामुळे याला श्रावण असे नाव प्राप्त झाले आणि या महिन्याचा महिमा ऐकल्यानंही साधकाला आध्यात्मिक सिद्धी आणि पुण्य लाभते. हिंदू पुराण शास्त्रानुसार देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले तेव्हा सर्वप्रथम हलाल विष बाहेर आले आणि त्या विषामुळे संपूर्ण सृष्टी संकटात सापडली. विश्वाच्या रक्षणासाठी भगवान शिवांनी हे विष प्राशन केले. विषाची तीव्रता कमी करण्यासाठी देवांनी त्यांच्या मस्तकावर आणि शिवलिंगावर सतत जलाभिषेक केला. असं म्हणतात की श्रावण महिन्यात जलाभिषेक करण्याची परंपरा याच घटनेच्या स्मरणार्थ सुरू झाली. शिवलिंगावर अर्पण केलेला प्रत्येक पाण्याचा थेंब हा भक्तांच्या श्रद्धा आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. श्रावण महिना हा माता पार्वतीने केलेल्या कठोर तपश्चर्येशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने अनेक वर्ष कठोर तप केले. त्यांच्या अखंड भक्तीने आणि तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले आणि यामुळे श्रावण महिना सुखी वैवाहिक जीवन आणि इच्छित जीवनसाथी प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आणि श्रावणातील सोमवारी ठेवले जाणारे व्रत या श्रद्धेने केले जाते. तर 2026 मध्ये या पवित्र श्रावण मासाची सुरुवात होत आहे 13 ऑगस्ट 2026 रोजी आणि या श्रावण मासाची समाप्ती होत आहे 11 सप्टेंबर 2026 रोजी. तर या श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार येत असून पहिला श्रावणी सोमवार येत आहे 17 ऑगस्ट 2026 रोजी, दुसरा श्रावणी सोमवार येत आहे 24 ऑगस्ट 2026 रोजी, तिसरा श्रावणी सोमवार येत आहे 31 ऑगस्ट 2026 रोजी आणि चौथा श्रावणी सोमवार येत आहे 7 सप्टेंबर 2026 रोजी. तर आपल्या हिंदू धार्मिक परंपरेनुसार श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथांना शिवामूठ अर्पण करण्याची वाहण्याची पद्धत आहे. तर 17 ऑगस्ट 2026 रोजी पहिला सोमवार येत आहे आणि पहिली शिवामूठ आहे तांदूळ. भगवान भोलेनाथांना अखंड तांदूळ शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत. त्यानंतर 24 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि दुसरी शिवामूठ आहे तीळ. काळे तीळ किंवा पांढरे तीळ शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत, व्हायचे आहेत. तर तिसरा श्रावणी सोमवार येत आहे 31 ऑगस्ट 2026 रोजी आणि तिसरी शिवामूठ आहे मूग, अख्खे हिरवे मूग शिवामूठ म्हणून व्हायचे आहेत. तर चौथा श्रावणी सोमवार येत आहे 7 सप्टेंबर 2026 रोजी आणि या दिवशी चौथी शिवामूठ आहे जव, म्हणजे सातूचे दाणे शिवामूठ म्हणून वाहणे.
तर श्रावण महिन्यातील सोमवारची भगवान शिवांची उपासना करण्याची अगदी सोपी पद्धत, तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ पांढरे कपडे वस्त्र परिधान करायचे आहेत. पूजास्थळी पूर्वेकडे किंवा ईशान्य दिशेकडे तोंड करून बसावे. उभे राहून शिवलिंगाला कधीही जल अर्पण करू नये. त्याचबरोबर तांब्याच्या भांड्यामध्ये गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरून ते शिवलिंगावर धारेने अखंड धारेने अर्पण करावं. त्याचबरोबर जलाभिषेकाच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा मनापासून जप करत राहावे. त्यानंतर बेलपत्र, धोत्रा, गोकर्णीचं फूल, पांढरे चंदन, फळे आणि इतर पूजेचे साहित्य भगवान भोलेनाथांना भक्तिभावाने अर्पण करायचे आहेत. भगवान शिवांची आरती करावी, नैवेद्य दाखवावा आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर जलाभिषेक करताना आणखीही तुम्ही मंत्राचा जप करायचा आहे. तर मी तुम्हाला स्क्रीनवरती हा मंत्र देत आहे. यापैकी तुम्ही कोणतेही मंत्र जप करू शकता. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. नमः शिवाय. ओम शर्वै नमः. ओम पार्वतीपते नमः. ओम विरूपाक्षाय नमः आणि ओम विश्वरूपिणे नमः. यापैकी तुम्ही कोणत्याही मंत्राचा शिवलिंगावर जलाभिषेक करताना जप करू शकता किंवा शिवपूजा करत असताना देखील या मंत्रांचा जप करायचा आहे, जेणेकरून भगवान भोलेनाथांची कृपा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला प्राप्त होणार आहे. तर भगवान शिव हे केवळ संहाराचे देव नसून ते संतुलन, वैराग्य आणि आत्मज्ञानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या मस्तकावरील चंद्र मानसिक शांततेचा संदेश देतो. जटामधून वाहणारी गंगा पवित्रतेचे प्रतीक आहे, तर गळ्यातील सर्प भयावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. आणि श्रावण महिना आपल्याला केवळ धार्मिक विधी करण्याचीच नव्हे तर मन शुद्ध करण्याचीही प्रेरणा देतो. रागाऐवजी क्षमा, अहंकाराऐवजी नम्रता आणि असत्याऐवजी सत्य स्वीकारणे हेच शिवत्व प्राप्त करण्याचे पहिले पाऊल आहे. तर भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये काही सेवा करणं अत्यंत पुण्यदायी मानल्या जातात. तर त्यातील पहिली सेवा आहे ती म्हणजेच दररोज किंवा प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करणे, तसेच बेलपत्र, धतुरा, आघाडीची फुलं आणि भस्म भगवान भोलेनाथांना अर्पण करणे, तसेच ओम नमः शिवाय आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणे, विश्वपुराण, रुद्राष्टक, शिवतांडव स्तोत्र आणि शिवचालिसाचे श्रद्धेने श्रवण आणि पठण करणे, श्रावण सोमवारचे व्रत पाळून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करणे, ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून शिवमंदिरात जाऊन भगवान भोलेनाथांचे दर्शन करणे, ध्यान करणे, सात्विक आहार आणि सदाचारी जीवनशैलीचा अवलंब करणे. तर अशा प्रकारे आपण आज 2026 मध्ये सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. हिंदू पंचांगानुसार 13 ऑगस्ट 2026 पासून या श्रावण महिन्याची सुरुवात होणार असून 11 सप्टेंबर 2026 ला हा श्रावण महिना संपणार आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार येत आहेत. आता हे 4 सोमवार कधी येत आहेत, त्याचबरोबर शिवलिंगावर शिवामूठ कोणते अर्पण करायचे आहे, शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करताना तसेच जलाभिषेक करताना, शिवपूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे, त्याचबरोबर इतर देखील आपण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवपूजा कशी करायची आहे, तसे शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात, जेणेकरून भगवान भोलेनाथांची आपल्याला कृपा प्राप्त होणार आहे आणि भगवान भोलेनाथांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. तसेच मंत्र जप तुम्हाला जर समजले नाहीत तर मी स्क्रीनवर ते कोणते म्हणायचे आहेत तर ते दिलेले आहेत. त्याचबरोबर कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे याची देखील माहिती स्क्रीनवरती तुम्हाला लिहून दिलेली आहे. त्याचबरोबर कोणता सोमवार कधी येणार आहे याविषयीची देखील माहिती दिलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील, या श्रावण महिन्याविषयीची तुम्हाला जर काही माहिती समजली नसेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला मी त्याची माहिती नक्कीच देईन. त्याचबरोबर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून पवित्र श्रावण महिन्याची माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे लिहायला देखील अजिबात विसरू नका. धन्यवाद.